लग्नापूर्वीचा प्रियकर अचानक तिच्या समोर येतो आणि मग त्या तुफान पावसात भारती सापडली होती. एक लांबच लांब रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेली ती गुलमोहराची उंच वृक्षावळ, अंधाधुंद वाहणाऱ्या वाऱ्यात स्वतःचा तोल सांभाळायचा प्रयत्न ती करीत होती. पावसाचे टपोरे थेंब रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या टिनावर कर्कश आवाज करत. रस्त्यावर कुणीच नव्हतं. होता तो फक्त गुलमोहराच्या फुलांचा पडलेला केशरी सडा. सैरावैरा वाहणारा वारा तिच्या अंगावर पावसाचे शिंतोडे उडवत होता. अचानक आलेल्या पावसापासून बचाव करायला तिने एका दुकानाचा आडोसा घेतला. त्यात फोनची बॅटरी कमी असल्याने तिला कॅब पण बुक करता येईना आणि दुपारच्या वेळी सगळी दुकानं बंद. तिला आता काळजी वाटू लागली. ती घरी परत कशी जाणार? पाऊस कधी थांबेल? त्यात हा फोन आत्ताच बंद पडायचा होता. याला मी आता काय करू? कुणाला मदत मागू? एवढ्यातच त्या रस्त्यावरून एक कार गेली. त्या रस्त्यावर तासाभरात तिला दिसलेले ते एकुलते एक वाहन. तिने हात दाखवला नाही, कारण अनोळखी रस्ता, त्यात अनोळखी व्यक्ती. तिला अजून संकट नको होते. पण थोडंच पुढे जाऊन ती कार हळुवारपणे तिच्या दिशेने मागे येत असल्याचं तिला जाणवलं. ती कार नुसतीच तिच्या दिशेने येत नव्हती, तर तिच्या पुढे येऊन थांबली सुद्धा. तिला एका क्षणी खूप आधार वाटला, तर दुसऱ्या क्षणी खूप भीती वाटली. ड्रायव्हर सीटच्या बाजूची पावसामुळे अंधुक झालेली काच जशी हळूहळू खाली येत होती, हिच्या हृदयाचे ठोके तसेच वाढत होते. स्टेअरिंग व्हील घट्ट धरून ठेवलेले ते हातात नाजूक घड्याळ. लगेच तिने वर पाहिले आणि तिच्या मनातील भीतीची जागा एका समाधानकारक आनंदाने घेतली आणि लगेच तिचा चेहरा खुलला. ती कार चालवणारी एक पुरुष नसून स्त्री आहे याचा तिला आनंदच झाला होता. मी तुम्हाला काही मदत करू शकते का? हा प्रश्न येताच ही लगेच म्हणाली, होय, माझं नाव भारती. मी इथे एका कामाकरता आले होते, पण काम संपून घरी जायला निघाले आणि अचानक पाऊस आला. माझ्या फोनची बॅटरी पण संपली. त्यामुळे मी कोणाला कॉन्टॅक्ट पण नाही करू शकत. तुमच्या फोनवरून एक कॉल करू का? ओ सो सॉरी, मी माझा फोन घरीच विसरली. दोघींनी एकदम हताश वाटलं. त्या कारमधल्या स्त्रीने मग एक क्षण त्या पावसात भिजत असलेल्या भारतीकडे पाहिलं. पिवळा कुर्ता आणि जीन्स घातलेल्या त्या सुंदर आणि नाजूक असणाऱ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. कोसळणाऱ्या पावसामुळे भारतीच्या चेहऱ्यावर एक भीती जाणवत होती आणि एकंदरीत ती चांगल्या घराण्यातली वाटत होती. ती लगेच म्हणाली, माझं नाव ऋतुजा. मी इथे समोरच राहते. तुम्ही माझ्या घरी या आणि फोन करा. इथे किती वेळ थांबाल? भारतीने 2 क्षण विचार केला आणि होकार दिला, कारण तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. समोरच असलेल्या एका मोठ्या सोसायटीमध्ये ऋतुजा राहत होती. तिची स्वतःची एक फर्म होती. त्याच्या कामानेच तिला सुट्टीच्या दिवशी देखील बाहेर जावे लागले, असे ती भारतीला सांगत होती. पावसाने सगळाच गोंधळ केला. भारतीने पण सांगितले की ती एका ऑर्डरच्या डिलिव्हरी करता आली होती. भारती एक प्रोफेशनल फोटोग्राफर होती आणि तिच्या हाताखाली काम करणारा डिलिव्हरी बॉय सुट्टीवर असल्याने एक अर्जंट डिलिव्हरी द्यायला ती आलेली होती. ऋतुजाची एक इन्व्हेस्ट मॅनेजमेंट फर्म होती आणि ऋतुजाच्या फोटोग्राफरची तब्येत अचानक बिघडल्याने ती एका फोटोग्राफरच्याच शोधात बाहेर गेली होती. पण तिच्या माहितीत असलेले फोटोग्राफर्स बिझी असल्याने ती मोठ्या संकटात सापडली होती. आता तिला भारतीच्या रूपात एक तारणहारात जणू भेटली होती. त्या दोघींना एकमेकींमध्ये एक वेगळाच आपलेपणा जाणू लागला होता. गप्पा सुरू असतानाच त्या ऋतुजाच्या फ्लॅटसमोर पोहोचल्या. ऋतुजाने बेल वाजवताच दार उघडलं ते एका छोट्याशा मुलीने आणि ती लगेच गाऱ्हाणे करू लागली, आई कुठे गेली होतीस? आम्ही कधीची वाट पाहतोय. ऋतुजाने लगेच तिच्या मुलीला कडेवर घेतले आणि तिचा लाड केला. ती लगेच म्हणाली, जीव बघ कोण आलंय माझ्यासोबत. ही भारती मावशी आहे. तिला हाय कर. जीवने लगेच हाय म्हटले व आईच्या येण्याची खबर द्यायला ती आत पळाली. ऋतुजाने भारतीला बसायला सांगितले व ती पण आत फ्रेश व्हायला निघून गेली. ऋतुजाचे घर प्रसन्न होते. मोठा हॉल, त्याला लागून एक टेरेसवर खूप सुंदर सजवलेली फुलझाडं, नीलम रंगाचा सोफा, डायनिंग
ते घर प्रसन्न असलं तरी भारतीला एक वेगळीच अस्वस्थता जाणवत होती. एक वेगळीच बेचैनी तिला स्वस्थ बसू देत नव्हती. जमिनीवर टाकलेल्या मऊ गालीच्या वरती पायाच्या अंगठ्याने रेघा काढत त्या रेघा बघत होती. एका हाताची मूठ घट्ट बांधून दुसऱ्या हाताने त्या मुठीला धीर देत होती. तेवढ्यात त्या जाळीच्या पार्टिशनच्या मागून एक व्यक्ती हळूहळू त्या पार्टिशनला मागे सावरून पुढे येत होती आणि नक्कीच ती ऋतुजा नव्हती. भारतीच्या अंदाजे तो ऋतुजाचा नवरा असावा. तिचा मोबाईल खाली पडला. तो उचलायला ती खाली वाकली आणि तेवढ्यातच समोर कुणीतरी येऊन उभा आहे हे तिला जाणवलं आणि लगेच आवाज आला. हाय. तो आवाज ऐकून तिच्या हृदयाचा एक ठोका चुकला. तिने आश्चर्याने वर पाहिले आणि कॉलेजमधले ते अविस्मरणीय दिवस तिच्या समोर नाचू लागले. एका क्षणात सगळ्या जुन्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर जरा जरा येऊ लागल्या आणि तिला जवळपास भोवळच आली आणि ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे स्तब्ध होऊन भान हरवल्यासारखे बघू लागले. तिचे डोळे अश्रूंनी डच्च भरून गेले आणि ते बाहेर पडणार तेवढ्यातच ऋतुजा बाहेर आली. इकडे भारतीची ही अवस्था होती, पण अनिकेत आतून जरी ढवळून निघाला असला तरी वरून तो वृक्ष आणि अजान दिसत होता. जणू त्याला तिच्या तिथे असण्याने काहीच फरक पडला नाही. तो तिला ओळखतच नाही. भारतीने कसेबसे ते अश्रू आवरले. एक मोठा आवंडा गिळला. तितक्यात ऋतुजाने ओळख करून दिली. हा अनिकेत, माझा नवरा. आणि अनिकेत ही माझी तासाभराआधी झालेली मैत्रीण भारती. अरे, ही एक फोटोग्राफर आहे आणि अचानक आमची भेट झाली. तुला माहिती आहे, भारती माझ्या इव्हेंट करता माझी मदत करायला तयार पण झाली. एकीकडे ऋतुजा आनंदाने उत्साहाने घडलेलं सगळं सविस्तर सांगत होती आणि एकीकडे भारतीला बाहेर पडणाऱ्या पावसाच्या आणि ढगांच्या कडकडाटाऐवजी काहीच ऐकू येत नव्हते. त्या थोड्या वेळाआधी प्रशस्त दिसणाऱ्या भिंती जणू तिच्या अंगावर धावून येत होत्या. अनिकेत सुद्धा तितक्याच धक्क्यात होता, पण तो त्याची अवस्था बाहेर दर्शवू शकत नव्हता. भारतीने लगेच ऋतुजाला वॉशरूम कुठे विचारले आणि तिथून थोडा वेळ का होईना बाहेर निघायचा मार्ग शोधला. ती तिथून जाताच अनिकेत पण थोडा स्थिरावला. भारती आत जाऊन ढसाढसा रडली. तिला आता परत त्या दोघांमध्ये जायची हिंमतच राहिली नव्हती. अनिकेत आणि भारतीचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. त्या दोघांनी लग्नाचे स्वप्न पाहिले होते. खूप खूप रंगीत चित्र रंगवले होते, पण दुर्भाग्याने ते वेगळे झाले होते. तिला अनिकेतचं वाक्य आठवलं, यापुढे कधीच माझ्या समोर येऊ नकोस आणि आलीस तरी मी तुला कधीच ओळखणार नाही. आणि तिने पण त्याला वचन दिलं होतं की त्याला कधीच तिचा चेहरा दाखवणार नाही. पण आज नियतीने त्यांना एकमेकांसमोर आणून उभं केलं होतं आणि यातून कसं बाहेर पडायचं हा विचार दोघेही करत होते. भारती बाहेर आली तेव्हा फक्त ऋतुजा तिथे बसली होती आणि जीव खेळत होती. भारतीला अनिकेतचं तिथे नसणं प्रकर्षाने जाणवत होतं. तिने लगेच ऋतुजाला फोन मागितला. ऋतुजाने आज जाऊन फोन आणला. हे काय, माझा फोन पण ड्रेन झालाय. जीव खेळत बसली असेल. थांब, मी आलेच. ऋतुजाने तिला अनिकेतचा फोन आणून दिला. तिने लगेच तिच्या नवऱ्याला प्रतीकला फोन केला आणि घ्यायला बोलावली. पण पावसामुळे त्याला यायला उशीर होणार होता. भारतीने लगेच कॅब बुक केली आणि बहाणा करून तिथून घरी वापस निघून आली. ती रात्र तिच्याकरता न संपणाऱ्या काळोखासारखी होती. अचानक तिला आठवले. तिने प्रतीकचा फोन घेतला. त्यातून रिसिव्हड कॉल्समधून अनिकेतचा नंबर स्टोअर करून घेतला. 2 दिवस खूप प्रयत्न करून तिने स्वतःच्या भावनांना आवरलं होतं, पण आता ते शक्य नव्हतं. तिने अनिकेतला मेसेज पाठवला, हाय, पण 1 तास झाला तिला काहीच रिप्लाय आला नाही आणि तिने तिच्या कृतीकरता स्वतःला खूप कोसले. तब्बल 3 तासांनी अनिकेतचा रिप्लाय आला, हाय भारती. एका वेगळ्याच परिस्थितीत होती. ती हसत होती, पण डोळ्यातून दुःखाचे अश्रू ओघळत होते. मन कातर झालं होतं आणि ती घाबरली देखील होती. तिने थरथरत्या हातांनी त्याला लिहिलं आणि त्यांचा संवाद सुरू झाला. तो असा, भारती, मला चुकीचं समजू नकोस. त्या दिवशी जे काही झालं तो फक्त एक योगायोग होता. मी तुला वचन दिलं होतं की तुझ्या समोर कधीच येणार नाही, पण शेवटी नियतीने इथेही मला दगा दिला. मला तुझ्याशी खूप बोलायचे आहे रे. तुला खूप सांगायचे आहे. तुझी माफी मागायची आहे.
मी तुला दुखावलं त्याकरता मी तुझी माफी मागते. माझा हेतू तुला दुखावण्याचा मुळीच नव्हता. तुझ्यापासून दूर जायचे मला हे तेवढेच दुःख आहे. मला माफ करशील अनिकेत? मी तुला माफ करणारा कोण? जे झालं ते होऊन गेलं. जे आता आहे ते सत्य आहे आणि तेच मला माहिती आहे. भारती, प्लीज मला एकदा माफ कर. अनिकेत, ओके. भारती, थँक्यू. आणि भारतीच्या मनावरचे खूप खूप मोठे ओझे उतरले. त्यानंतर एक दिवस भारतीने अनिकेतला फोन केला. अनिकेत तसा तिच्यावर नाराज होताच, कारण ती त्याला मध्येच सोडून गेली होती. पण तो अनिकेत होता. झालं गेलं विसरून तो तिच्याशी बोलला. त्या बोलण्यात तिला एक तिरस्कार, वृक्षपणा, एक अनोळखीपणा जाणवला आणि तो तिच्या मनाला खुपत होता. भारतीने त्याला तिच्या मनातल्या भावना सांगितल्या. ती म्हणाली, अनिकेत, मी तुला गमावलं याचं मला दुःख आहे. पण सगळ्यात जास्त मला वाईट वाटलं ते याचं की तुझ्यातल्या त्या मित्राला मी गमावलं. तो मित्र जो शोधूनही सापडणार नाही. तो मित्र ज्याने मला खूप गोष्टी शिकवल्यात, खूप सांभाळून घेतलं, समजून घेतलं. तुझा संसार पाहून खूप समाधान वाटलं की तू आनंदी आहेस. ऋतुजा खूप छान मुलगी आहे आणि तुम्ही खरंच एकमेकांकरता बनले आहात, ह्यात दुमत नाही. मी देवाला हेच मागते की तुम्ही दोघं सदैव हसत आनंदात राहा. पण मला माझा तो मित्र परत कधीच मिळणार नाही याचं दुःख वाटतं. अनिकेत हे एक प्रगल्भ व्यक्तिमत्व होतं आणि त्याला भारतीच्या भावनांची पूर्ण जाणीव होती. मनाने हळवी, साधी आणि स्वतःच्या आधी आपल्या लोकांचा विचार करणारी निर्मळ मुलगी होती ती. तिच्या फोननंतर त्याला त्या दिवसाची आठवण झाली. तिचा तो सोज्वळ चेहरा, ते गोड हास्य, तिची काळजी, तिचा राग आणि त्यांचं भांडण व तिने दाखवलेला वृक्षपणा, सगळ्या आठवणी आता त्याच्या डोळ्यात, मनात भरून आल्या होत्या. त्याला खूप रागही येत होता आणि त्याच क्षणी तिच्याशी खूप खूप बोलावंही वाटत होतं. पण त्याने स्वतःला आवरले. त्या दिवशी भारतीचा वाढदिवस होता. आता ऋतुजा आणि भारती खूप छान मैत्रिणी झाल्या होत्या. खूप प्रोजेक्ट त्यांनी मिळून केले होते आणि त्या दिवशी ऋतुजाने भारतीला सरप्राईज द्यायचा प्लॅन केला होता. अनिकेतला त्याच्या बायकोचं म्हणणं टाळता नाही आलं. ते तिघं केक, फुलं आणि गिफ्ट घेऊन भारतीच्या घरी जायला निघाले. अनिकेत वेगळ्याच मनस्थितीत होता. त्या दिवशी नंतर त्या दोघांनी एकमेकांना समोर येणे कटाक्षाने टाळले होते. परीक्षेला जाताना जी अवस्था जाणवते तीच त्याला जाणवत होती. मनाच्या एका कोपऱ्यात तिला भेटण्याची ओढ, आनंद, तर दुसऱ्या बाजूला तिच्याबद्दल असणारा राग, ह्या संमिश्र भावनांनी त्याचं मन दाटून गेलं होतं. लिफ्टचं दार उघडलं आणि समोरच एक फ्लॅट होता. दारावर पाटी होती, मिस्टर अँड मिसेस कारखानीस. अनिकेतला तो दिवस आठवला ज्या दिवशी भारती त्याच्यासमोर शेवटचं बोलली होती आणि तिला आलेल्या स्थळाची माहिती सांगितली होती. त्या मुलाचं नाव होतं प्रतीक कारखानीस. ऋतुजाने बेल वाजवली. भारतीने दार उघडले आणि तिला तिच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. ऋतुजा, जीव आणि त्यांच्या मागे उभा अनिकेत, त्या तिघांनाही एकमेकांकडे पाहिले. भारतीचे डोळे तराळले. तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. ऋतुजाने भारतीला मिठी मारली आणि फुलं दिली. मागून प्रतीक आला. त्याने त्या तिघांना वेलकम केलं. भारती धावत आत गेली, स्वतःच्या भावनांना सावरत बाहेर आली. अनिकेत आधी कोरड्यात पडल्यागत सुन्न होऊन बसला होता. जे होतं आहे ते सत्य आहे याचे त्याला भानच नव्हते. समोर भिंतीवर लावलेल्या फोटोंवर अनिकेतचं लक्ष गेलं. ती आणि प्रतीक एकमेकांसोबत खुश होती हे पाहून त्याला कुठेतरी स्थिर वाटलं. भारतीने तिचं घर अगदी त्यांनी जसं ठरवलं होतं तसंच सजवलं होतं. तसेच फिकट रंगाचे पडदे, त्यात सगळ्या फुलांची झाडं, सगळं तसंच. प्रतीकनेच मग बोलण्यास सुरुवात केली आणि मग अनिकेत आणि प्रतीक बोलण्यात अगदी गुंग होऊन गेले. भारतीचे ते निखळ हास्य त्यांनी खूप वर्षांनी ऐकलं होतं. पण आधीची ती सारखी बोलत राहणारी आणि हसवत राहणारी भारती आता हरवली होती. त्याला कुठेतरी ते जाणवलं आणि तिची ही अवस्था आपल्या न बोलण्याने झाली आहे ही गोष्ट त्याला कळून चुकली. त्या दिवशी भारतीसोबत घालवलेले ते काही तास अनिकेतला जुन्या आठवणी उजळून द्यायला पुरेसे होते. त्याला जणू भारती आठवली. ती भारती जी त्याची जीवाभावाची मैत्रीण होती. ती भारती जी निरागस आणि मनाने अगदी लहान मुलीसारखी होती. ती भारती जिला अनिकेत त्याच्या मनातलं सगळं सांगायचा आणि काही गोष्टी न सांगता सुद्धा तिला समजायच्या. ती भारती जी क्षण
क्षणाक्षणाला जोक सांगून हसवायची. दोघं मिळून एकमेकांचे प्रॉब्लेम सोडायचे आणि एकमेकांसाठी खंबीर उभे असायचे सतत. कुठेतरी अनिकेत पण भारतीच्या पवित्र मैत्रीला मिस करत होता. खूप गप्पा आणि डिनर आटपून अनिकेत, ऋतुजा आणि चिऊ घरी परतले. रात्रीचे 11:15 वाजले होते. भारतीचा मोबाईल बीप झाला. तिने थकलेल्या हातांनी तो हातात घेतला. स्क्रीनवरचं नोटिफिकेशन पाहून तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही. तो मेसेज अनिकेतचा होता. त्यांच्या जुन्या नात्याला मागे टाकून त्या दोघांनी आता एका नवीन नात्याला स्वीकारलं होतं. मैत्रीच्या नात्याला माणूस कधीच वाईट नसतो, परिस्थिती वाईट असते हे त्या दोघांनाही कळून चुकले होते. मैत्रीचं नातं खरंच खूप वेगळं असतं आणि त्याला समजणारे लोक भाग्यवान असतात. ह्यात दुमत नाही. अशीच उमगतात नव्याने जुनी झालेली नाती. कहाणी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.